नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल जे आपण देशाज्ञान चाचणीचं जे लेक्चर घेतलं आहे तो पार्ट 1 घेतला। त्या पार्ट 1 मध्ये आपण संपूर्ण देशाज्ञान चाचणीचं बेसिक नॉलेज आपण घेतलेलं आहे। बेसिक नॉलेज म्हणजे काय की ज्या प्रकारे दिशा इंडिकेट करतो, दिशा दर्शवतो, त्या कशा हा प्लसचा हा साइन काढून, म्हणजे हा प्लसचा साइनच नाही आपल्या दृष्टीने, आता हा काय आहे, हा एक दिशादर्शक यंत्रच आहे आपलं। तर याला दिशादर्शक यंत्रच म्हणू आपण। हे दिशादर्शक यंत्र काढल्याच्या नंतर याला असे एरो करून देऊ आणि ही साइड कोणती आहे, ही दिशा कोणती आहे, उत्तर आहे। ही दिशा उत्तर दिशा आहे, उत्तर, आणि ही उत्तरच्या ऑपोजिट कोणती येणार, मग दक्षिण। उत्तरच्या ऑपोजिट असणार दक्षिण। डाव्या हाताकडची जी दिशा असते ती काल सांगितल्याप्रमाणे असते पश्चिम, आणि उजव्या हाताकडची दिशा असते ती असते पूर्व। आता यामध्ये दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये जे असते ती कोणती असते, आपली आग्नेय। मित्रांनो, बोर्ड थोडा लहान असल्यामुळे सुरुवातीला आपल्याला दिसणार नाही, पण आपण नवीन एक बोर्ड ऑर्डर केलेला आहे। तो बोर्ड आपला येईल 26 तारखेपर्यंत, 26 ऑगस्ट पर्यंत आपला बोर्ड येईल। तर त्यानंतर आपला क्लास चांगल्यापैकी आपण लेक्चरची क्वालिटी वाढवू शकतो। आता सध्या थोडेसे अडचण आहे 26 तारखेपर्यंत, तोपर्यंत कृपया मला सांभाळून घ्या। या ठिकाणी पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये जी दिशा असते ती असते आग्नेय, आणि दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये जी दिशा असते ती असते आपली नैऋत्य। पुन्हा यामध्ये वरती इकडं उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये जी दिशा असते, उत्तर आणि पश्चिमच्या मधली जी दिशा आहे ती दिशा असते वायव्य, आणि उत्तर आणि पूर्वच्या मध्ये जी दिशा असते ती दिशा असते आपली ईशान्य। आता आपला हा जो क्वेश्चन होता, या क्वेश्चन मध्ये, या प्रश्नामध्ये आपल्याला काय बघायचंय महत्त्वाचं, तर समजून घ्या। या प्रश्नामध्ये आपल्याला महत्त्वाचं हेच बघायचंय की क्वेश्चन नंबर 1 काय सांगतंय। क्वेश्चन नंबर 1 काय सांगतंय, पी, क्यू, आर, एस आणि टी हे 5 मित्र एकमेकांच्या शेजारी बसलेले आहेत। आता हे 5 मित्र आहेत, एकमेकांच्या शेजारी बसलेले आहेत, इथपर्यंत आपल्याला समजलं। त्यानंतर पी हा क्यूच्या पश्चिमेला बसलेला आहे। आता आपण इथं काय सांगितलेलं आहे, मगाशीच आपण कालच्या जे लेक्चर आपण बघितलं आहे, कालच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं की इथं काय दिलेलं आहे, पी हा क्यूच्या पश्चिमेला बसलेला आहे। म्हणजे कुठं बसलेला आहे, पी हा कोणाच्या, क्यूच्या। म्हणून आपण सुरुवातीला ज्याचा संदर्भ दिलेला असतो तो आपण सुरुवातीला लिहावा लागेल। म्हणजे जसं की आपण जर तुम्हाला विचारलं तू कुठे राहतो, 2 मित्र असतील अमन आणि सुरेश। सुरेशला विचारलं तू कुठे राहतो, सुरेश म्हणतो मी राहतो अमनच्या घराशेजारी। अरे पण आम्हाला अमनचं घरच कोणतं आहे हे माहित नसेल, तर सुरेशचं घर अमनच्या शेजारी आहे हे आपल्याला कुठे आहे एक्झॅक्ट कळणार आहे का, नाही। त्यामुळं आपल्याला अगोदर क्यूचा जो संदर्भ दिलेला आहे, तर आपल्याला क्यूचा ठाव ठिकाणा कुठे आहे ते बघायला लागेल। आणि ठाव ठिकाणा आपल्याला तसा समजला जरी नसला तरी आपण गृहीत धरायचं की मधोमध हा कोण आहे, क्यू आहे। ज्याचा त्यांनी संदर्भ दिला तो कुठं आहे, मधोमध आहे। आता क्यूच्या पश्चिमेला कोण दिलाय त्यांनी, क्यूच्या पश्चिमेला दिलेला आहे यांनी पी। पी हा कुठे आहे, क्यूच्या पश्चिमेला। पी हा जर क्यूच्या पश्चिमेला असेल तर आता परत पुढचं काय दिलं त्यांनी, आर हा पीच्या दक्षिणेला दिला। आता इथे पी हा आहे, पीच्या दक्षिणेला कोण आहे, आर। इथे आहे आपला आर। पी, क्यू आणि आर चं स्थान आपलं निश्चित झालंय। आता आणखी त्यांनी पुढे बघू काय सांगितलंय, टी हा क्यूच्या उत्तरेला आहे। आता कोणाच्या, पुन्हा हा प्रश्न महत्वाचा आहे, कोणाच्या, संदर्भ कोणाचा दिलाय, क्यूचा। क्यूच्या उत्तरेला म्हणजे आपण मी असं वरती एरो काढणार, आणि या वरती एरो काढून इथं कोण दिलेला आहे, तर इथे दिलेला आहे आपला टी। हा कोण दिलेला आहे, हा दिलेला आहे आपला टी। आता या टीच्या नंतर त्यांनी काय सांगितलंय, यस हा
टीच्या पूर्वेला आहे. आता इथं संदर्भ कोणाचा दिला पुन्हा? टीचा. आता टीच्या पूर्वेला म्हणजे इथं आपण काय काढणार? एक दिशादर्शक यंत्र काढणार. आपण ह्याला काय म्हणलो? आपण दिशादर्शक यंत्र. ह्या दिशादर्शक यंत्राच्या डावीकडची जी साईड आहे, डावा जो एरो आहे तो कोणता असतो? पश्चिम असतो. मी मुद्दाम इथं हे दिशादर्शक यंत्र काढले कारण मुलांचं जे उत्तर चुकलंय त्यांनी काय केलेलं आहे, टीच्या पूर्वेला म्हणला असताना त्यांनी पश्चिमेकडे आणलेलं आहे आणि पश्चिमेकडे आणल्यामुळे ते उत्तर आपलं चुकत आहे. या ठिकाणी जो टी आहे, ह्या टीच्या पूर्वेला म्हणजे आपल्याला असं इकडे जायला लागेल, या दिशेला आपल्याला जावं लागेल. आता या दिशेला आपण गेल्याच्या नंतर इथं कोण आहे? टीच्या पूर्वेला बसलेला आहे आपला यस. यस हा आहे टीच्या पूर्वेला. मग आपण या ठिकाणाहून जर बघितलं तर पुढं प्रश्न त्यांचा काय आहे? टीच्या पूर्वेला कोण बसलेला आहे? आपला यस. टीच्या, आता आपण तुम्हाला कालच्याही लेक्चरमध्ये मी या च्यावर जास्त फोकस केला होता. या च्यावर फोकस केला नसता हे प्रश्न चुकतात. आता हा प्रश्न चुकू नये म्हणून आपण च्यावर प्रत्येक ठिकाणी फोकस केलेला आहे आणि फोकस करून हे मी माझं असं हे डायग्राम माझे आलेले आहे. आता या ठिकाणी यांनी विचारलंय असं की आर हा एसच्या कोणत्या दिशेला आहे. आता आपल्याला दिशा कोणत्या ठिकाणावरून मोजायची? कोणत्या ठिकाणावरून आपल्याला दिशादर्शक यंत्र आपल्याला कोणत्या ठिकाणी काढायचं? आपल्याला संदर्भ कोणाचा दिला आहे? च्या. च्या म्हणजे कोणाचा? यसच्या. म्हणून आपल्याला संदर्भ यस वर काढावा लागला. आता यस या ठिकाणी आपण काय काढणार? आपला दिशादर्शक यंत्र. आता या दिशादर्शक यंत्राची ही बाजू झाली पूर्व, ही बाजू झाली दक्षिण, वरची बाजू उत्तर आणि इकडची बाजू पश्चिम. मग आता आर कोणत्या ठिकाणी आहे? आर आहे असा क्रॉस मध्ये. या ठिकाणावरून आर आहे क्रॉस मध्ये कोणत्या दिशेला? ही दिशा कोणती येते? नैऋत्य. नैऋत्य का येते? कारण दक्षिण आणि उत्तर आपण कुठून दिशायंत्र आपण यस वर काढले, कारण यसचा संदर्भ घेऊन या प्रश्नाचं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर त्या यसच्या संदर्भात आपल्याला आर बघायचा आहे म्हणून आपण यस वरती दिशादर्शक यंत्र काढलं आणि त्याची जी ही बाजू आहे आपण कालच बघितलं, आजही बघितलं, ही बाजू कोणती आहे? आग्नेय आहे आपली, आग्नेय. आणि इकडची बाजू शेजारची नैऋत्य आहे. ही वरची बाजू असते त्याची वायव्य आणि ही असते ईशान्य. मग आता बऱ्याच जणांनी या प्रश्नाचं उत्तर चुकवलं असेल तर पुन्हा एकदा स्पष्टीकरण समजून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे हे केलं यासाठी मी आज आणखी तुम्हाला नवीन नवीन प्रश्न यावर रिलेटेड देईल. ते प्रश्न तुम्ही बरोबर आणा. मित्रांनो, मी तुम्हाला कधीच असं मध्ये मोकळा एकटा सोडणार नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारे गणित तुमचं कुठलाही कन्सेप्ट क्लिअर झाल्याशी मी पुढे जाणार नाही. म्हणजे त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती प्रश्न टाकत जाईल. त्या प्रश्नांमधून तुमचे उत्तर मला समर्पक मिळाले तरच मी पुढे जाईल, अन्यथा जाणार नाही. तुम्हाला तो टॉपिक तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत मी शिकवत राहीन मित्रांनो. त्यामुळे या टेलिग्राम चॅनलवरती आपण जे प्रश्न टाकतो ते प्रश्न सोडवण्याचे नक्की प्रयत्न करा. हा होता मित्रांनो आपला दुसरा प्रश्न. सकाळी 9 वाजता रमेश सूर्याकडे पाठ करून चालू लागला, नंतर डावीकडे वळून चालू लागला. आता आपण पूर्ण प्रश्न वाचण्यात वेळ आपला वाया घालवायचा नाही, लगेच डायग्राम चालू करायचे. फक्त लक्षात ठेवताना एक वाचताना शेवट थोडासा वाचून घेतला तरीही चालतं, नाही वाचला तरीही काही अडचण नाही. मग टाइमपास करायचा नाही मित्रांनो. आता रमेश हा सकाळी 9 वाजता चाललेला आहे. त्यांनी हा सकाळी जो शब्द दिला आहे आणि त्यानंतर सूर्याकडे पाठ करून हा जो शब्द दिलेला आहे, हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आता सकाळी सूर्याकडे पाठ केली म्हणजे सकाळी सूर्य कोणत्या दिशेला उगवतो रे? सकाळी सूर्य उगवतो हा पूर्व दिशेला. आता या पूर्व दिशेवरून या ठिकाणी आपला
दिशादर्शक यंत्र आहे आपण बघितलेला, त्या यंत्राच्या या पूर्वेकडे सूर्य आपला उगवला. आता या सूर्याच्या कोणत्या दिशेला, सूर्याकडे पाठ करून, म्हणजे रमेश आपला इथे होता, त्याने काय केलं, सूर्याकडे पाठ केली, म्हणजे तोंड कोणत्या दिशेला झालं त्याचं तोंड झालं पश्चिमेला, कारण सूर्य हा सकाळच्या 9 वाजता पूर्व दिशेला असतो. मग पूर्व दिशेला जो सूर्य असतो 9 वाजता त्याने काय केलंय रमेशने, की सूर्याकडे पाठ करून तो चालू लागला. आता चालू लागला, अंदाज त्यांनी किती अंतर दिलं ते धरलं नाही, दाखवलं नाही, त्यामुळे अंदाज आपण थोडासा चालून तो समोर आला असं गृहीत धरू. या ठिकाणी तो चालून आल्याच्या नंतर तो पुन्हा काय केलं, डावीकडे वळून चालू लागला. आता डावीकडे वळला म्हणजे आपण कालच बघितलं, डावीकडे वळला असला तर तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आता घड्याळाचा काटा जर या ठिकाणी असता तर घड्याळाचा काटा या ठिकाणावरून कोणत्या ठिकाणी जाईल रे? घड्याळाचा काटा या ठिकाणावरून या ठिकाणी हा पॉइंट धरला आपण घड्याळाच्या काट्याचा. घड्याळाच्या काट्याचा हा जर पॉइंट असेल तर घड्याळाचा काटा कसा जाईल, असा वरती जाईल. पण तो कुठं डाव्या बाजूला गेला, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने गेला. तो कुठं गेला, खालच्या दिशेने गेला. आणि तुम्हाला कालच सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं हे म्हणजे ज्या वेळेस माणूस वळतो, ज्या वेळेस माणूस वाकडा चालतो तो 90 घेऊनच वळतो, म्हणजे 90 डिग्री घेऊनच तो वाकडा चालतो. ज्या वेळेस गणितामध्ये तुम्हाला डिग्री त्याचा अंश दिलेला नसेल, किती अंशामध्ये वळला, तर तो काय करतो, वाकडा चालताना 90 डिग्री अंश घेऊनच वाकडा चालतो. तसा तो वाकडा चालतच नाही. 90 मध्येच ती पॉवर आहे, 90 डिग्री मध्येच ती पॉवर आहे त्याला वाकडं चालवण्याची. त्याच्यानंतर आपण बघतोय जो डावीकडे वळून तो चालू लागला, त्याच्यानंतर तो उजवीकडे वळाला. आता उजवीकडे वळताना परत आपल्याला कसं वळवायचं आहे, डावीकडे म्हणजे आपण अँटी क्लॉकवाईज बघितलं. आता या ठिकाणी घड्याळाचा काटा आहे, उजवीकडे जो वळतोय या ठिकाणी घड्याळाचा काटा आहे. उजवीकडे वळताना तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळणार. काटा कसा, 6 वर आल्याच्या नंतर इथून 7 वर असा येईल ना. तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळताना तो कोणत्या दिशेला वळेल, मग या दिशेला. का, कारण तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे घड्याळाचा काटा कसा वळणार आपला, तो असा वळणार आहे, म्हणून आपण त्याला या दिशेला वळवणार आहोत. उजव्या बाजूला म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण त्याला वळवतो आणि या ठिकाणी घेऊन येतो. मित्रांनो, पेन खराब झाला. या ठिकाणी तो काय करतो, चालत येतो. आता या ठिकाणी चालत आल्याच्या नंतर जो काय करतो, उजवीकडे चालत आला. आपण इथं पाहिलं, उजवीकडे चालत आला. उजवीकडे काही अंतर गाठल्यानंतर तो शेवटी डावीकडे चालत जाऊन थांबला. आता डावीकडे चालत जाऊन थांबला. डावी दिशा आता पुन्हा आपल्याला बघायची कोणती, उजवीकडे जर असता तर तो क्लॉकवाईज असता, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असता, म्हणजे कसा असता, वरती असता. पण डावीकडे चालला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. कधी असं होतं का रे, 9 वरून घड्याळाचा काटा, आता हे 9 आहे, या 9 वरून घड्याळाचा काटा असा 8 वर येतो का? सेल संपला तरी येईल ती गोष्ट वेगळी, पण असा येतो का? नाही येणार. तर तो खाली येताना मग डाव्या दिशेला म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे आपण पुन्हा त्याला डावीकडे चालत जाऊन थांबतोय, म्हणजे कुठं जातोय, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने, म्हणजे खालच्या दिशेने जाऊन थांबला. आता खालची दिशा आपण, त्यांनी प्रश्न काय विचारला हे नीट पहा. या ठिकाणी प्रश्न त्यांनी असा विचारलेला आहे की तो डावीकडे वळून काही अंतर चालत जाऊन थांबला. आता डावीकडे चालत जाऊन थांबल्याच्या नंतर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे त्यांनी विचारलंय काय, तो सध्या मूळच्या दिशेवरून कुठं आहे असं विचारलंय का, मूळच्या दिशेवरून कोणत्या दिशेला आहे विचारलंय का. एक जणाने उत्तर नैऋत्य दिलंय. त्यांनी जर प्रश्न विचारला असता तो मूळच्या दिशेवरून कोणत्या ठिकाणी आहे, तर मूळची दिशा कोणती होती त्याची, ही होती. आता ह्या दिशेवरून तो कोणत्या ठिकाणी आहे असं विचारलं असतं तर आपण काय सांगितलं असतं, तो नैऋत्येला आहे. पण आता तो नैऋत्येला आहे का, नाही. त्यांनी काय विचारला, प्रश्न काय विचारला हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्यांनी विचारलं सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे. आता माणूस दक्षिणेकडे, या ठिकाणी आपण काय करू, या ठिकाणावर किंवा येथे आपण आपला दिशादर्शक यंत्र काढू. पुन्हा ह्या दिशादर्शक यंत्रामध्ये आपण बघूया
की या ठिकाणावरून जर तो आता खाली चाललेला आहे तर त्याचं तोंड कुठं वरती असणार का रे? इकडं वर तोंड करून चाललाय का तो? तर तो वर तोंड करून निश्चितच नाही चालला, तो खाली तोंड करून चाललेला आहे. खाली म्हणजे दक्षिणेकडे. तो कुठे चाललेला आहे? डावीकडे वळून या ठिकाणी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळून तो किती चाललेला आहे? कोणत्या दिशेला चाललेला आहे? तर तो मग दक्षिण दिशेला चाललेला आहे. म्हणून त्याचं तोंड कोणत्या दिशेला असणार? तर उत्तर असणार दक्षिण दिशेला. याचं उत्तर असणार दक्षिण दिशेला. याचं उत्तर असणार मित्रांनो दक्षिण दिशेला. तो चालत जात आहे दक्षिण दिशेला. मित्रांनो, आपला हा तिसरा प्रश्न होता. ए आणि बी एक्स या बिंदूपासून चालायला सुरुवात केली. आता ए व बी आहेत, यांनी काय केलं? एक्स बिंदूपासून चालायला सुरुवात केली. आता कुठून चालायला सुरुवात केली? तर तो एक्स बिंदू आहे, तो आपण एक्स बिंदू या ठिकाणी घेऊन टाकू. आता एक्स बिंदू या ठिकाणी घेतल्याच्या नंतर एक्स बिंदूपासून दोघांनी चालायला सुरुवात केली. पण अगोदर आपण लगेच दोघांना चालवणार का? त्यांनी जशी माहिती दिली तसेच आपण स्टेप बाय स्टेप चालवणार आहोत. तर त्यामध्ये जो ए आहे तो उत्तरेकडे 3 किलोमीटर चालला. आता इथे दोघं पण आहेत ए आणि बी, पण ए कुठे गेला? उत्तरेकडे गेला. किती गेला? 3 किलोमीटर. इथे तो 3 किलोमीटर उत्तरेकडे गेला. आता उत्तरेकडे तो 3 किलोमीटर चालत गेल्याच्या नंतर ए हा उत्तरेला 3 किलोमीटर चालत गेला, पण तिथेही तो थांबला नाही. त्याने काय केलं? लगेच उजवीकडे पुन्हा 4 किलोमीटर चालत गेला. आता या ठिकाणावरून तो पुन्हा या ठिकाणावरून उजवीकडे वळला. उजवीकडे आपण कसं बघितलं? उजवीकडे कसं जायचं आपण बघितलं तर या ठिकाणावरून जे त्याचं हे मूळचं ठिकाण आहे, या मूळच्या ठिकाणावरून तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे उजवीकडे म्हणजे असा चालत गेला. आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उजवीकडे कोणतीही दिशा सांगितली ज्या दिशेने जाणार असतो तो त्या कोणत्याही दिशेने जाताना कसा जातो? 90 घेऊन जातो. 90 डिग्री अँगल 90 डिग्री घेऊन जातो. आता या ठिकाणी तो किती चालत गेला? पुन्हा 4 किलोमीटर गेला. आता या 3 पेक्षा हे 4 किलोमीटर थोडं मोठं काढले म्हणजे आकृती आपल्याला जरा दिसताना बरी दिसते. हा किती गेला? 4 किलोमीटर गेला. 4 किलोमीटर गेल्याच्या नंतर मित्रांनो त्यांनी काय सांगितलं? तो 4 किलोमीटर जाऊन थांबला. आता तो तिथं थांबला. एचं काम सध्या तरी झालंय. आता काय केलं? बीने चालायला सुरुवात केली. बीने कशी चालायला सुरुवात केली? पश्चिमेकडे चालायला सुरुवात केली. आता बी आणि ए सुरुवातीला या ठिकाणीच होते. ए इथून उत्तरेकडे गेला आणि उत्तरेकडे जाऊन परत उजवीकडे 4 किलोमीटर जाऊन थांबला. आता इथून बीने चालू केलं. हा कोण आहे? इथं कोण आला? थांबला? आपला ए थांबला. आता इथून बीने चालायला सुरुवात केली. बीने पश्चिमेकडे चालायला सुरुवात केली मित्रांनो. तो पश्चिमेकडे किती आला म्हणून सांगितलं यांनी? पश्चिमेकडे चालायला सुरुवात केली व 5 किलोमीटर चालला. आता तो किती चाललाय? 5 किलोमीटर. मग 5 किलोमीटर त्या 4 किलोमीटर पेक्षा थोडं मोठं असायला पाहिजे, म्हणून आपण इथं काय केलं? हा 5 किलोमीटर थोडा जास्त काढला. आता हा 5 किलोमीटर चालून पुन्हा काय केलं त्याने? तो उजवीकडे वळाला. आता उजवीकडे कसा वळतो ते लक्ष द्या. ह्या उजवीकडे वळण्याने आणि डावीकडे वळण्याने डोकं गोंधळून जातं आणि प्रश्न चुकून जातो आणि आपण एका दिशेकडून भलत्या दिशेकडे वळतो आणि आपला मार्ग जातो. हे वळलेलं जर समजलं नाही तर म्हणजे अर्थातच जनावरं वळायची वेळ येते. मित्रांनो, हा कसा वळतो हे आपण लक्ष देऊन बघायला पाहिजे. तर वळताना तुम्हाला सांगतो, वळताना तो कसा वळतो? उजवीकडे वळला म्हणजे कसा वळला? उजव्या दिशेला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला. आता घड्याळाचा हा काटा आहे, या पॉइंटवर मधोमध ह्या घड्याळाचा काटा इथं जॉईंट केलेला आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला म्हणजे कसा वळला? उजव्या दिशेने वळला म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला. आणि ती घड्याळाच्या काट्याची दिशा, घड्याळाचा काटा असाच फिरतो. घड्याळाचा काटा असाच फिरतो. घड्याळाचा काटा कधी फिरलाय का रे? 3 वरून 2 वर आला, 2 वरून 1 वर आला, 1 वरून 12 वर.
12वरून 11वर असा घड्याळाचा काटा फिरतो का उलटा? नाही. जो उलटा फिरतो त्याला डावीकडे फिरतो, डावीकडे फिरतो तो उलटा फिरतो, अँटी क्लॉकवाईज म्हणतात त्याला. आणि जो क्लॉकवाईज फिरतो, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतो, तो कोणता असतो? उजवीकडे फिरतो. आता उजवीकडे फिरताना तो कसा फिरला? क्लॉकवाईज फिरला, म्हणजे कुठं फिरला? वरच्या दिशेला आला. आता वरच्या दिशेला किती आला तो? तो उजवीकडे वळून 3 किलोमीटर अंतर जाऊन थांबला. तो उजवीकडे वळून 3 किलोमीटर अंतर जाऊन थांबला. आता या ठिकाणी तो 3 किलोमीटर अंतर आला आणि इथं थांबून बसला. आता बस म्हणला, आता थकला तो इथपर्यंत येऊन. तो काय आपल्यासारखी ग्राउंडची प्रॅक्टिस करतो का रे मित्रांनो? त्यामुळे तो इथे येऊन थकला. मग हे किती आहे? 3 किलोमीटर हे झालं, हे अंतर झालं 5 किलोमीटर. आणि आता यांनी काय विचारलं? आता हा सुद्धा जाऊन थांबलेला आहे 3 किलोमीटर वरती. इथे प्रश्नात त्यांनी दिलेली माहिती या ठिकाणी संपली. आता प्रश्न हा इथून सुरू होतो. मित्रांनो, गणित हा माझा सगळ्यात आवडतीचा विषय होता, आहे आणि असणार, आणि तुमचाही असायला पाहिजे. ह्याचं कारण फक्त एकच, तुम्हाला बाकी सगळ्या विषयांमध्ये काही ना काही गोष्टी लक्षामध्ये ठेवाव्या लागतात. या फक्त गणित असा एकमेव विषय आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये जर बेसिक काही गोष्टी समजल्या तर कोणतीही गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाही, कोणत्याही गोष्टीचं पाठांतर करायची गरज नाही, आकडेवारी चुकत नाही. सगळे आकडेवारी तुम्हाला याच्यामध्येच गणिताच्या उदाहरणामध्येच दिलेली असते. म्हणून गणित हा विषय असा आहे की त्याच्या प्रश्नामध्येच उत्तर असतं. आता यांनी प्रश्न काय विचारला की तो उजवीकडे 3 किलोमीटर चालत जाऊन थांबला, तर ए आणि बी यांच्यामध्ये एकमेकांपासून किती अंतरावर आहेत? आता हे यांच्यामधलं अंतर विचारलंय. आता ए किती आहे? इथं 4 किलोमीटर समजा, हा 4 किलोमीटर आहे. आता आपल्याला काय काढायचंय? मधलं हे अंतर कोणतं? ए टू बी. आता हा इथं ए आहे, इथं आपला बी आला. आता ए पासून बी पर्यंत जे अंतर आहे आपलं, ते अंतर आपण कसं, किती आहे ते काढणार. ते अंतर आपलं जे असणार आहे ते अंतर एवढं असणार आहे. केवढं? एवढं. ते अंतर आपलं असणार आहे एवढं. म्हणजे आता हा पॉइंटला आपण जर काही नाव दिलं तर बी पासून ह्या पॉइंट पर्यंतचं अंतर आपल्याला दिलेलं आहे. बघा हा काय तयार झाला. आता आपण जर हा जो हे मधलं जे अंतर आहे, आता हा 3 या ठिकाणावरून हा 3 किलोमीटर आहे आणि हाही 3 किलोमीटर आहे, म्हणजे हे कशा आहेत? समांतर आहेत. समांतर असल्यामुळे आपण याला जर असं जोडलं तर याला जोडताना आता हा काय तयार झाला? हा पूर्ण आयत तयार झाला. आता ह्या आयतामध्ये ही बाजू 3 आहे, ही बाजू 3 आहे, ही बाजू 5 आहे, तर ही बाजू किती येणार मित्रांनो? तर ही बाजू येणार 5 किलोमीटर. ही बाजू येणार 5 किलोमीटर. मित्रांनो, आपल्याकडे बोर्ड छोटा असल्यामुळे लिहिताना पण मला असं खालून लिहायला लागते, कारण तुम्हाला असं वरतून लिहिलं तर आकडेही दिसत नाही, म्हणून मी असं लिहितोय. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे. हा प्रॉब्लेम आपल्याला 26 ऑगस्टपर्यंत फेस करावा लागेल. 26 ऑगस्टला आपण मोठा बोर्ड ऑर्डर केलेला तो येईल, त्यापुढे सगळं सुरळीत चालेल. तर मित्रांनो, आता यामध्ये आपली ही बाजू आपल्याला मिळालेली आहे किती? 5 किलोमीटर. कोणती? बी पासून इथपर्यंत. आपल्याला कोणती काढायची? बी पासून ए पर्यंत, इथपर्यंत. ही पूर्ण बाजू आपल्याला काढायची आहे. हे पूर्ण अंतर आपल्याला काढायचे. पूर्ण अंतर काढताना कोणतं असणार? हे अंतर, हे प्लस हे बरोबर कोणतं असणार? हे असणार. आता हे प्लस हे मग काय आलं? हा 5 प्लस हा 4 बरोबर किती आलं उत्तर आपलं? 9 किलोमीटर. आपल्या ज्या टेलिग्राम चॅनलवरती आपण प्रश्न टाकला होता, त्या प्रश्नामध्ये वरीलपैकी एकही नाही असा आपण ऑप्शन दिलेला होता. तर मित्रांनो, आपण 8 आणि आणखी काहीतरी ऑप्शन दिले होते, मला आठवत नाही, 8, 10 समथिंग असं काहीतरी दिलं होतं. तर काही मित्रांनी 9च्या जवळ आलेला 8 दिला. मित्रांनो, दिशाज्ञान हा आपला बालेकिल्ला आहे आपण समजलं होतं, आणि या बालेकिल्ल्यामध्ये जर आपण जवळपासचं उत्तर देऊन जर प्रश्न चुकवणार असू
तर याला काही अर्थ नाही मित्रांनो. दिशाज्ञानचा तुम्ही पूर्णपणे अभ्यास करायला पाहिजे. हा खूप आणि खूप सोपा टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये मार्क जायला नाही पाहिजे. म्हणून मित्रांनो याचं उत्तर होतं 9 किलोमीटर दोघांमध्ये अंतर आहे. ते कसं आहे आपण आताच बघितलं या ठिकाणी. आता 9 किलोमीटर म्हणजे ते कसं आहे, बी ते ए पर्यंत. आता बी ह्या टॉपिकला इथं येऊन थांबलेला आहे. इथून इथपर्यंतचं अंतर 5 किलोमीटर, कारण हे खालचं अंतर 5 किलोमीटर असेल आयताचं, तर वरची बाजू सुद्धा समोरासमोरील बाजू काय असतात आयताच्या समान असतात. जसं आता हे समोर याच्या समोरील बाजू कोणती, ही, हे 3 किलोमीटर असेल तर हे किती असणार, 3 किलोमीटर असणार. ह्या दोन बाजू समांतर असल्या, एक समान अंतर असेल तर ह्या बाजू सुद्धा दोन यांच्या काय कशा असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. 5 किलोमीटर हे जर असेल तर हे सुद्धा 5 किलोमीटर असायला पाहिजे. म्हणून हे आपलं आलं 5 किलोमीटर, हे 5 किलोमीटर आलं. आणि हे इथून ए आपला चालत गेला होता किती, 4 किलोमीटर. म्हणून 5 + 4 = 9. 5 + 4 = 9 किलोमीटर त्या दोघांमध्ये अंतर आहे. ते दोघं ए आणि बी एकमेकांपासून 9 किलोमीटर अंतरावर आहेत. हा होता मित्रांनो आपला चौथा प्रश्न. या चौथ्या प्रश्नामध्ये बघा, प्रश्न अगदी सोपा आहे, काहीच घाबरून जायची गरज नाही. फक्त त्यांनी फॉर्मॅट थोडा चेंज केला. यांनी करताना काय केलं, अगोदर काय केलं, बस पोहोचल्यानंतरची दिशा अगोदर दिली. आता शाळेजवळ बस पोहोचते आणि तेव्हा बसचे तोंड उत्तर दिशेला आहे. जेव्हा शाळेची बस मनीषाच्या घराकडून निघते, आपण सुरुवात कुठून करायची, मनीषाच्या घराकडूनच शाळेची बस काढायची. फक्त आपल्यासाठी उलट प्लस पॉईंट तो आहे की शाळेची बस जेव्हा पोहोचते त्यावेळेस आपल्याला सुरुवातीलाच माहिती आहे बसचे तोंड कोणत्या दिशेला आहे, उत्तर दिशेला आहे. आपल्याला काय करायचंय, तिने किती टर्न घेतले, किती वेळेस वळली हे बघायचं. त्यांनी काय दिलंय, सुरुवातीला शाळेची बस ही मनीषाच्या घराकडून निघते तेव्हा ती 2 वेळा उजवीकडे वळते. आता उजवीकडे म्हणजे कोणते, क्लॉकवाईज अशी. 2 वेळेस ती काय करते, उजवीकडे वळते. उजवीकडे ज्या वेळेस वळली लक्षात ठेवायचं, 2 वेळेस उजवीकडे वळले आणि 1 वेळेस डावीकडे वळले. म्हणजेच काय झालं, उजवं डावं प्लस मायनस त्याचं सेटलमेंट होते. म्हणजे 2 वेळेस उजवीकडे वळले, उदाहरणार्थ 2 वेळेस अशी अशी उजवीकडे वळली आणि 1 वेळेस जर डावीकडे वळली तर दिशा कोणती राहते, एकच वेळेस उजवीकडे वळल्याची दिशा राहते. म्हणजे 2 वेळेस उजवीकडे, ह्याला आपण 2 समजा काय धरू, 2 अक्षर लिहू. याला काय समजू, 2 मिनिट. 2 वेळा उजवीकडे वळली म्हणजे हे 2 अक्षर आहेत असं समजू. आणि एक जी आहे ती 1 वेळा डावीकडे वळली. 1 वेळा डावीकडे वळली म्हणजे काय, त्या 2 मधलं 1 अक्षर खोडून टाकलं, फक्त खोडरबरने अक्षर खोडलं असं समजून चला तुम्ही. 2 मिनिट समजून घेण्यासाठी एक शॉर्टकट आपल्याला लवकर उत्तराकडे जाण्यासाठी. 2 वेळा उजवीकडे वळली म्हणजे +2 आपण धरला, +2. आणि 1 वेळा डावीकडे, म्हणजे डावीकडेला आपण मायनस धरू. 1 वेळा डावीकडे, +2 - 1 बरोबर किती, +1. आता +1 हे काय आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय, उजवीकडे धरायचं आपण. आणि डावीकडे 1 वेळेस वळलं हे काय धरलं आपण, निगेटिव्ह धरलं. मग आता निगेटिव्ह काय केलं आपण, डावीकडे वळलं म्हणून निगेटिव्ह लिहिला, उजवीकडे वळला तो पॉझिटिव्ह लिहिला. 2 वेळेस कुठं वळला, उजवीकडे. 1 वेळेस कोणत्या दिशेला वळला, डाव्या दिशेला, म्हणून आपण इथं मायनस केलं. 2 - 1 बरोबर किती, +1. म्हणजे काय झालं, ती जी बस आहे ज्या ठिकाणाहून निघाली त्या ठिकाणाहून फक्त एकदा जरी वळली, एकदाच कोणत्या दिशेला वळली, उजव्या दिशेला, तर ती कुठे पोहोचते, उत्तरेकडे. उत्तरेकडे तिचं तोंड होत आहे. हे लक्षात आलं का तुमच्या? अरे सोपं आहे. हे बघा, 2 वेळा ती उजवीकडे वळते. 2 वेळा उजवीकडे वळते म्हणजे काय, +2. 2 वेळा उजवीकडे वळते म्हणजे +2. आणि 1 वेळा डावीकडे म्हणजे डावीकडेला आपण मायनसने दाखवू. डावीकडे काय झालं, -1 झालं. म्हणजे +2 - 1 बरोबर किती झाला, +1. +1 म्हणजे काय, एकदा उजवीकडे वळली. आणि एकदा उजवीकडे वळून लगेच उत्तरेकडे येतं. आता एकदा वळलं, 2दा वळलं, इथं डिग्री सांगितली का, डिग्री नाही सांगितली, म्हणून आपण काय करणार, 90 डिग्रीमध्ये वळणार. आता या ठिकाणावरून 90 डिग्रीमध्ये जर वळलं एकदा उजवीकडे, उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, तर
उत्तरेकडे येतं. आपण ह्याला उलट करू. उत्तरेकडे जे आहे ते मूळ दिशेवरून एकदा उजवीकडे वळलं म्हणजे उत्तरेकडे आलं, पण उत्तरेकडून मग एकदा डावीकडे वळलं तर कोणत्या दिशेला येईल? मूळ दिशेला येईल. एकदा जर डावीकडे आपण घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळलो तर आपण येणार कुठं? तर ते येणार आपण पश्चिम दिशेला. तर या प्रश्नाचं उत्तर होतं ते पश्चिमेकडे तोंड करून उभे होते अगोदर. बस एवढं सोपं गणित होतं हे. या गणितामध्ये असं विशेष काही अवघड नाहीये मित्रांनो. आता आपण काही जे दिशा ज्ञानासाठी महत्त्वाचे लागणारे त्रिकुट बघणार आहोत. या त्रिकुटामध्ये काय आहे विशेष बाकी काहीच नसून खूप मोठी गोष्ट नाही. हे फक्त एक पायथागोरसचं प्रमेय आहे. आणि हे आपल्याला कशासाठी लागते तर कधी कधी आपल्याला काय सांगतात, रमेश हा मूळ ठिकाणावरून उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेला. नंतर तो त्या ठिकाणावरून 4 किलोमीटर पूर्वेकडे गेला. उत्तरेकडे 3 किलोमीटर, पूर्वेकडे 4 किलोमीटर. आणि आता ते काय विचारतात, मूळच्या दिशेपासून, मूळ म्हणजे जो इथं अगोदर होता त्या दिशेपासून तो आता कोणत्या दिशेला आणि किती किलोमीटर आहे. आता कोणत्या दिशेला हे तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंच. हे कोणत्या दिशेला येणार, जर आपण इथे काय केला आपला दिशादर्शक यंत्र काढलं, दिशादर्शक यंत्रातून आपण जर बघितलं तर हा येणार ईशान्येला. ठीक आहे, मूळच्या दिशेपासून तो ईशान्येला येणार, पण ईशान्येला किती किलोमीटर आला म्हणजे आता काय झाला, हा आपण बघितलं प्रत्येक वेळेस वळताना तो कितीमध्ये वळत असतो. कोणीही वळताना माणूस प्रत्येक वेळेस वळायचं असल्यास आपण बघितलंय 90 शिवाय तो वळतच नाही. 90 डिग्रीचा जो अँगल असतो तो 90 डिग्रीचा अँगलच घेत असतो. मग हा किती डिग्रीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा. हा किती किलोमीटर गेलेला आहे, 3 किलोमीटर. 3 किलोमीटर 4 किलोमीटर असा गेला. तर आता काय विचारलं त्यांनी की हा जो हायपोटेनस म्हणतात त्याला आपण मराठीमध्ये कर्ण म्हणतो, हा जो कर्ण आहे हा कर्ण किती आला हे त्यांनी विचारलं. म्हणजे हे जे आपला 3 किलोमीटर गेलेला माणूस आहे हा मूळच्या ठिकाणापासून किती किलोमीटर आहे. आता किती किलोमीटर म्हणजे त्याने अंतर जे कापलं ते 3 किलोमीटर अधिक 4 किलोमीटर बरोबर 7 किलोमीटर त्याने अंतर कापलं. पण अंतर 7 किलोमीटर जरी कापलं असलं तरी तो मूळच्या दिशेपासून 7 किलोमीटर अंतरावर दूर नाही. तो मूळच्या दिशेवरून किती किलोमीटर अंतर आहे तर तो कर्ण जो आहे त्या कर्णाच्या लांबी इतका, कर्णाची जी समजा लांबी आहे त्या कर्णाच्या लांबी इतका तो लांब आहे. आता कर्णाची लांबी कशी काढायची हेच आपण या काटकोन त्रिकोणातून बघणार आहोत. आता काटकोन त्रिकोणालाच पायथागोरसचे प्रमेय लागू होतात. आणि आपला दिशाज्ञान हा टॉपिकच असा आहे की याच्यामध्ये जर दिशा कोणत्या दिशेला किती अँगलमध्ये वळला, किती अंशामध्ये वळला हे सांगितलं नसलं तर तो वळलेला असतो 90 अंशामध्ये. 90 अंशामध्ये वळला म्हणजे लगेच काटकोन तयार होतो. म्हणून आपल्याला दिशाज्ञानामध्ये ही पायथागोरसचे प्रमेय खूप कामाला येतात. आता याच्यामध्ये सुरुवात करताना पायथागोरसचं प्रमेय म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. तर ते पायथागोरसचं प्रमेय आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता हा आपण थोडासा अँगल जर फिरवलास तुम्हाला त्या सूत्रामध्येच सांगण्यासाठी तर असा होईल. हा किती किलोमीटर गेला, 3 किलोमीटर. हा किती झाला, 4 किलोमीटर. आणि आपल्याला 3 आणि 4चं हे काय काढायचं आहे, कर्ण काढायचं आहे. आता हा 90 डिग्री अंश आहे, 90 डिग्री कोण आहे. हा 90 डिग्री म्हणजे हा झाला काटकोन त्रिकोण. ह्या काटकोन त्रिकोणाचा ही जी बाजू आहे आपली ही आहे 3, ही जी बाजू आहे खालची, हा पाया जो आहे, पाया जो आपला आहे तो पाया आहे 3. उंची जी आहे ती उंची आहे 4. तर पाया आणि उंची इथं आपण लिहिताना उलट लिहिलं कसंही लिहा काय फरक पडत नाही. फक्त पायाला पायाच लिहा, उंचीला उंचीच लिहा. मी ही आकृती नंतर काढली आणि माझ्या आत्ता लक्षात आलं की आपण जे साईज दिले त्यांचे जे अंतर दिले ते थोडेसे चुकलेत. पण चुकले असले तरी पण काय फरक पडत नाही. आपण काटकोन जरा वेगळ्या पद्धतीने पुन्हा त्या पद्धतीचा काढून घेऊ एकदा. आता काटकोन काढताना आपण कसा काढणार,
पायामध्ये आपण 4 घेणार आणि उंचीमध्ये आपण किती घेणार 3 घेणार. पुन्हा आता काय झाला, हा काटकोन त्रिकोणच झाला. आता ह्या काटकोन त्रिकोणाचा आपल्याला काय काढायचंय, कर्ण काढायचा आहे. तर तो कर्ण काय असतो, तर कर्ण वर्ग बरोबर, आता ह्याचा काय असतो, पायाचा वर्ग. पाया काय 4 आहे आपला इथं, पाया काय आहे या आकृतीमध्ये आपला पाया आहे 4. मग आता इथं 4 चा वर्ग किती आला, बरोबर करू आपण ह्याला. 4 चा वर्ग आला आपला 16 प्लस 3 चा वर्ग किती आला आपला 9. 4 चा वर्ग इथं आपण लिहिला 16, 3 चा वर्ग आपण लिहिला 9. तर 16 आणि 9 यांची आपण केली बेरीज, तर ती आली 25. आता 25 ही कशाची बेरीज आहे, म्हणजे कशाचा वर्गमूळ आहे, कशाचा वर्ग आहे, सॉरी 25 चं वर्गमूळ काय आहे, तर ते 25 चं वर्गमूळ बरोबर काय येणार आहे आपलं 5. कारण 5 चा वर्ग हा काय आहे 4 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग. 4 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग बरोबर काय आहे 5 चा वर्ग. म्हणून काय येतंय 4 चा वर्ग 16 अधिक 3 चा वर्ग 9 बरोबर 16 अधिक 9 बरोबर 25. 25 हा काय आहे 5 चा वर्ग आहे. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल, अशा प्रकारचे काय आहेत हे त्रिकुट आहेत. आता या त्रिकोटांचा उपयोग आपल्याला गणितांमध्ये आपल्याला या त्रिकोटांचा उपयोग होतो. तर हा त्रिकोटांचा उपयोग होत असल्यामुळे आपल्याला हे त्रिकोट काही पाठ करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण शेवट हे त्रिकोटच पाठ करूया. पाठ करण्यासाठी याला काय असं म्हणजे सगळेच नंबर पाठ करायची ही गरज नाही. तुम्ही इथं बघू शकता 3, 4 आणि 5 हे आपण सुरुवातीचं जे त्रिकोट आहे हे लक्षात ठेवू, 3, 4 आणि 5. आता यालाच सिमिलरली काय असतं, 3 दुने 6, 4 दुने 8 आणि 5 दुने 10. कसं असतं 3 दुने 6, 4 दुने 8 आणि 5 दुने 10. हे दुसरं त्रिकोट झालं. सेम काहीच चेंज नाही. इथं काय 6 दुने 12, 8 दुने 16 आणि 10 दुने 20. आता 2 ने आपण मल्टिप्लाय करून आपण हे काढले. 3 ने सुद्धा आपण करू शकतो. इकडे बघा 3 ने कसं काढू शकतो, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. तसंच आता आपण काय करणार, ह्याला 5 ने गुणणार, 5 ने मल्टिप्लाय करणार. 3 5 15, 4 5 20 आणि 5 5 25. किती झाला हा, म्हणजे पाठ करण्यासाठी आपण एक पाठ केलं तरी आपल्याला बाकीचे मल्टिपल मध्ये सगळे हे